सो वेलकम टू द सक्सेस टॉक शो. सक्सेस टॉक शोच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत श्री आशिष फाटकजी. आशिषजी, तुमच्याबद्दल एक थोडक्यात आमच्या दर्शकांना ओळख करून द्या तुमची. ओके. सोशल मीडिया पार्टनर म्हणून मी काम करतो गेली 18 वर्ष. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम. तर कमी शब्दामध्ये जास्त प्रभावी कसं प्रमोशन करता येईल ही माझी खूप इच्छा. क्या बात आहे. म्हणजे लेखन कलेची आवड आणि त्याचा उपयोग व्यावसायिकांना होणं अशी बहुतेक तुमच्या कार्याची ओळख सांगू शकतो. खूप बरं वाटतंय एक अशा व्यक्तीबरोबर आज संवाद झालाय. मी रोहन सरांना एक चांगलं सांगेन की त्यांचा डाऊन टू आत्तापर्यंतचा हे खूप कमी व्यक्ती असेल की त्यांचा काही प्रिव्हियस अगोदरचं सांगत नाहीत, पण तुम्ही मला ते सांगितलं आणि नो डाऊट आपण 8 वर्ष एकमेकांना बघतोय डिजिटलच्या माध्यमातून. व्यक्तीच्या पण आपण खूप शॉर्ट नोटीसमध्ये बहिरो जातो. पण मी एक सांगेन, आवर्जून सांगेन, सरांचा पूर्वार्ध ऐका. ऑटोमॅटिकली तुमची अडचण जी काय असेल ना ती सॉल्व्ह व्हायला रोहन सरांचा उपयोग होऊ शकतो. आणि तो नुसता आत्तापुरताच नाही, तर तुमचं फ्युचर बघा ना, त्यांचा प्रिव्हियस अनुभव ना तुम्हाला खूप म्हणतात तिथेच उत्तरं जी अडवलेली आहेत ती तुम्हाला मिळून जाते. डेफिनेटली. आणि सर, आपण जर यशाची व्याख्या बघितली तर खूप यशस्वी लोक आपल्या आयुष्यात आपल्याला भेटतात आणि मी स्वतःला त्याबद्दल भाग्यवान समजेन की माझ्या आयुष्यात खूप यशस्वी लोक मला भेटली. तर सर, तुमची यशाची व्याख्या काय? मी एक काय ठरवलं पहिल्यापासून की जो कोणला उद्योजक आहे तो जेव्हा अडकतोय तेव्हा त्याच्यातून कसं त्याला मार्ग काढता येईल हीच मी माझ्या यशाची एक चांगल्यापैकी एक व्याख्या ठरवली की त्याचं जर यश चांगल्यापैकी आलं तर त्याच्यातच एक मोठा आनंद येईल. क्या बात आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की व्यावसायिकांच्या यशामध्ये तुमचं यश सामावलेलं आहे. नक्कीच. जर आपण विचार केलाय, जर आपल्याला यशस्वी व्हायचंय, आपल्याला सक्सेसफुल व्हायचंय, तर आपल्याला काही गोष्टींमधून प्रेरणा घेणं गरजेचं असतं. अशा कोणत्या गोष्टी ज्यामधून तुम्हाला प्रेरणा मिळते? सगळ्यात माझं स्वतःचं एक म्हणणं आहे की कुठलाही व्यावसायिक त्यांनी स्वतःला एक प्रभावित ठरवणं गरजेचं आहे. त्यांनी ठरवायला पाहिजे मनातून की बाबा मला हा व्यवसाय करायचा आहे. प्रवास करताना अडचणी प्रचंड येतात, कुठून काही येऊ शकतं, वातावरण किती खराब झालं काय झालं तर पहिलंच काय करतो, कुठे चूक आहे आपली. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जर व्यावसायिकाला प्रेरणा घ्यायची असेल तर स्वयं मूल्यमापन करणं गरजेचं आहे. नक्की. आणि नक्कीच या गोष्टींनी ते स्वतःबद्दल विचार करून आपल्या आयुष्यात प्रगती करू शकतात. आमच्या दर्शकांना जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर ते तुमच्याशी कशा पद्धतीने जोडले जाऊ शकतो? ओके. फोन नंबर एक आहे 9029230660 आणि अजून एक मी लोकांना कायम सांगत असतो, मी कार्ड न देता जस्ट फेसबुकवर जा, सोशल मीडिया पार्टनर आशिष फाटक सर्च करा. क्या बात आहे. मी केलेलं काम, कोणासाठी केलेलं काम, हे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी फायनल. क्या बात आहे. नक्कीच सर, आयुष्याने दिलेल्या अडचणींना तुम्ही कशा पद्धतीने सामना करून तुमचं यश मिळवता हेच कदाचित आपल्या भेटी मागे एक रहस्य आहे. आणि पुढच्या सर्व तुमच्या कार्याला मागे तुमच्याकडून शुभेच्छा. एक डिजिटल माध्यमाचा वापर करण्यासाठी व्यावसायिकांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे, कारण ही गोष्ट नवीन आहे आणि प्रत्येक जण स्वतः करून शिकण्यात एवढा इंटरेस्टेड असत नाही. त्यामुळे हे काम तुम्ही नक्की करू शकाल आणि व्यावसायिकांना मदत करण्याचा तुमचा जो प्रवास आहे तो अजून पुढे चालत राहील. आणि अशाच पद्धतीने जर तुम्हाला द सक्सेस टॉक शोचे अजून एपिसोड बघायचे असतील तर तुम्ही आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा www.thesuccesstalkshow.co.in. आणि या पूर्ण इंटरव्ह्यूसाठी सर तुम्ही तुमचा वेळ दिला आणि त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या आयुष्यातील पुढील प्रगतीसाठी खूप खूप शुभेच्छा.